काटकसरीचा सल्ला देणाऱ्या अंदाज समितीचा एक शाही कारभार समोर आलेला आहे। आमदार खासदारांना चांदीच्या थाळीत मेजवानी देण्यात आली होती। चांदीच्या थाळीचं भाडं हे 550 रुपये होतं, तर भोजन 4500 रुपयांचं होतं। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। अंदाज समितीच्या स्थापनेच्या 75 वर्षांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात देशभरातील अंदाज समिती सदस्यांची परिषद भरवण्यात आली होती। मात्र हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची चिन्ह आहे। या परिषदेसाठी देशभरातून आलेल्या आमदार आणि खासदारांना चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नांचा बेत करण्यात आला होता। यामध्ये वापरलेल्या एका चांदीच्या थाळीचं भाडं हे 550 रुपये इतकं होतं, तर जेवणाचा खर्च होता 4500 रुपयांचा। निमंत्रितांच्या शाही बडदास्तीमुळे विधिमंडळाचा हा कार्यक्रम वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पातील तरतुदींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी या अंदाज समितीवर असते आणि त्याच अंदाज समितीच्या परिषदेमध्ये चांदीच्या ताटातून मेजवानी दिल्यानं उधळपट्टीचा आरोप केला जातो। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, अंदाज समितीची ही उधळपट्टी समोर आलेली आहे। चांदीच्या ताटातून त्यांनी मेजवानी दिलेली आहे, त्यामुळे आता हा जो कार्यक्रम होता तो नक्कीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडणार आहे। तर राज्य सरकारकडून केली जाणारी कामं ही योग्य खर्चात केली जात आहेत की नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी ज्या समितीवर आहे त्या समितीकडूनच अशा प्रकारचा खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय। 2 दिवस अंदाज समितीची परिषद मुंबईच्या विधिमंडळामध्ये भरवण्यात आली होती। लोकसभा अध्यक्षांपासून देशभरातील अनेक महत्त्वाचे नेते या समितीमध्ये या परिषदेमध्ये उपस्थित होते, परंतु या सगळ्या सदस्यांची बडदास्त मात्र शाही पद्धतीने ठेवण्यात आल्याचं समोर आलंय। 550 रुपयांची थाळी तर 4000 रुपयांचं जेवण, अशा पद्धतीचं नियोजन विधिमंडळाच्या या समितीच्या सदस्यांसाठी करण्यात आल्याचं समोर आलंय। यापूर्वी सुद्धा धुळेमध्ये अंदाज समितीच्या सदस्यांच्या संदर्भातील व्यक्तींकडे 2 कोटींची कॅश सापडली होती। त्यावरून सुद्धा विधानसभेची ही अंदाज समिती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती आणि एकंदर या 2 दिवसांमध्ये जे काही नियोजन करण्यात आलं त्यासाठी शाही शामियाना असेल किंवा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आता विधानसभेच्या विधिमंडळाच्या या अंदाज समितीच्या कार्यक्रमावर आता कुठेतरी टीका होऊ लागली। खरं तर अनेक समाज माध्यमातून यावर त्याचा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे जेव्हा आपण या सगळ्या संदर्भात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मात्र हात झटकलेला पाहायला मिळतंय। आपल्याला या संदर्भात कुठलीही माहिती नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते।